जय जय राम कृष्णा।
आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे मोक्ष सायोजता जोडे
ऐसा संतांचा महिमा नाही बोलायाची सीमा ऐसा संतांचा महिमा तीर्थ पर्व काळ तीर्थ पर्व काळ अवघे पाया पेसकळ ऐसा संतांचा महिमा नाही बोलायाची सीमा ऐसा संतांचा महिमा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा ऐसा संतांचा महिमा नाही बोलायाची सीमा ऐसा संतांचा महिमा परपुरुष शौर्यं पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तहारी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य वाणी सदय धवला संविठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाची सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कंठी राहो नाम हा माझा नवस 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 कंठी राहो
पुरवावी अस गुरुराया वसोणी अंतरी बोलावी उत्तरे जे हा संसार सारोय ऐसे वासने स्वामी साई होणे काल वाया जाणे ऐसे ना हो वसोणी अंतरी बोलावी उत्तरे जेने हा संसार सार होय कैलासीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया कैलासीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया कैलासीच्या देवराया दंडवत तुझे शरण हनुमंता तुम्हा रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावा व्यासुभटा सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कार ओढी आता आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा नाही किंवा झाली बोलायाची सीमा विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु संत सम्राट जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा अर्थात प्रत्येकाच्या परिचयाचा संतपर प्रकरणातील अभंग कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला आहे। जगद्गुरु तुकोबराय सांगतात आलिंगन घडे
मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा विठ्ठला संत वाङ्मय जर पाहिलं सज्जन तर संत वाङ्मयाचा जर विचार केला तर संत वाङ्मयाकडे फक्त 3 विषय महत्वाचे आहेत. किती विषय आहेत? 3 विषय महत्वाचे आहेत. माझ्या बरोबर बोलत जा. नाही काय आलं तर म्हणा असं करायचं किंवा असं करायचं. मी नवीन नाही किंवा तुम्ही माझ्यासाठी नवीन नाही, काय की नाही. फक्त टेन्शन इथं एवढं येतं. बाकीच्या गावामध्ये फिरताना काय वाटत नाही, पण कोळवे गाव म्हटलं का मग थोडं अंगाला थरकाप सुटतो. तर त्याचं कारण ज्याला त्याला माहीत असतं. कारण गुरुच्या गादीवर गुरूंच्या गावात येऊन कार्यक्रम करायचा हे तारेवरची कसरत आहे. काय तारेवरची कसरत आहे. जसं आपण म्हणतो काय त्याला कीर्तन करायचं, संत सांगतात भक्तिपंत बहु सोपा आहे की नाही. काय त्याला कीर्तन करायचं, पण इथं उभं राहिल्यानंतर कळतं कीर्तन सोपं आहे की अवघड आहे. मग दुसऱ्या बाजूने ते सांगितलेलं आहे भक्ती ते कठीण. मग कठीण कुणाला आहे की नाही आणि सोपी कुणाला आहे. कठीण कुणाला आहे, सोपी कुणाला आहे. पहा भगवान दत्तात्रयाच्या पायामध्ये पाहिलं तर काय आहे, काय आहे. दत्ताच्या दर्शनाला जातो का नाही आपण. भगवान दत्तात्रयाचं मंदिर आहे की नाही आपल्याकडं. त्याच्या पायामध्ये काय हा, भगवान दत्तात्रयाची मूर्ती पाहिली, भगवान दत्तात्रयाच्या पायामध्ये काय घातले. आता असं बोलतो हा खडावा, बरोबर ना. मला सांगा ना, पायामध्ये जर बूट घातले तर माणूस काय करतो, पळतो. पायामध्ये बूट जर घातले तर माणूस पळतो. पायामध्ये चप्पल जर घातली तर माणूस काय करतो, कसा चालतो, थोडा हळूहळू चालतो. आणि पायामध्ये खडावा घातल्या तर संत सांगतात पाय जपून टाकावा लागतो. त्याला संत महिमा म्हणतात. विठ्ठल भक्तिपंत सोपा आहे, पण त्या घडावा घातल्यानंतर पाय जपून टाकावा लागतो. म्हणजेच भक्तिपंथामध्ये जर आपण आलो तर पाय जपून टाकावा लागतो. त्याला भक्तिपंथ सोपा आहे. ज्यानं पाय जपून टाकला नाही त्याला भक्तिपंथ अवघड आहे. तसं संतांची भाषा कळायची जर म्हटले तर संतांच्या आवडीचे मेन 3 विषय. पहिला विषय सांगितला संतांच्या आवडीचा आहे तो देव. काय आहे पहिला आवडीचा विषय संतांचा आहे तो देव. दुसरा आवडीचा विषय आहे ते देवाचं नाम. आणि तिसरा विषय आहे आवडीचा ते संत. पहा बरं का, इथून आपली सुरुवात होते. संतांचा पहिला आवडीचा विषय जो आहे तो देव आहे. मग संतांची एका बाजूने बाजू उभी केली आणि सर्वसाधारण तुमची आमची बाजू एका बाजूने उभी केली तर तुमच्या आमच्या आवडीचा विषय काय आहे, काय आहे ना. प्रत्येकाच्या आवडीचा विषय काय आहे, धन. संतांच्या आवडीचा विषय काय आहे, देव. आणि संसारिकाच्या आवडीचा विषय आहे धन. बरं मग धन कुठपर्यंत आवडीचं आहे, धन कुठपर्यंत आवडतं. एक पेशंट डॉक्टरांकडे गेला, नीट आहे का. एक पेशंट डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरला सांगितलं डॉक्टर साहेब माझ्या तब्येतीमध्ये बिघड झालेला आहे, काय करावं लागेल. डॉक्टरांनी सांगितलं ब्लड टेस्ट करावं लागेल. ब्लड टेस्ट केली आणि पर्यायी रिपोर्ट मध्ये निघालं. त्यांनी सांगितलं दादा तुम्हाला सध्या शुगर चालू आहे. त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब त्याच्यासाठी लागणारा काही खर्च असेल ना तो मी करतो, पण याच्यापासून मला थोडंसं दूर ठेवा, थोडंसं दूर वाचवा. त्यांनी सांगितलं याला काही पत्ते पाणी पाळावं लागतील. तर म्हटलं ठीक आहे, पण बरं होईल का. बरं होईल याची शाश्वती नाही. पेशंटने सांगितले डॉक्टर साहेब बरं होण्यासाठी जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा मी द्यायला तयार आहे. डॉक्टरांनी सांगितलं पैशाची गरज नाही, पण त्याच्यासाठी पथ्याची गरज आहे. काही दिवस निघून गेले आणि काही दिवस निघून गेल्यानंतर त्याच्यानंतर कुठंतरी शरीराला थोडीशी जखम झाली आणि ती जखम चिरत 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 वरपर्यंत आली.
पुन्हा पेशंट डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब आता ही जी शुगर आहे ही डायबिटीस मध्ये कन्वर्ट झालेली आहे. थोडीशी असणारी जखम आहे ती थोडीशी असणारी जखम आता माझ्या पायाच्या वरवर यायला लागली. काय करावं लागेल? डॉक्टरांनी सांगितलं पर्याय एकच आहे, जिथं शुगरचं गँग्रीन झालं तिथून पाय तोडावा. त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब याच्यासाठी लागणारा जो काय खर्च आहे तो खर्च द्यायला मी तयार आहे, पण पाय मी तोडणार. डॉक्टर साहेब म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही बाबा, हे तुझ्या मनावर आहे. औषधं गोळ्या घेतली आणि औषधं गोळ्या घेऊन पुन्हा डॉक्टरांकडे गेला. आता पायामध्ये असणारी जखम आहे ती कमरेपर्यंत आली. काय झालं? कमरेपर्यंत आली. आता कमरेपर्यंत आलेली जखम जी होती डॉक्टरांच्या पाया पडला पेशंट आणि सांगले डॉक्टर साहेब मला आता वाचवा. काय करा? मला आता वाचवा. डॉक्टरांनी सांगितलं आता मी वाचू शकणार नाही. त्यांनी सांगितलं माझ्याकडे असणारं जेवढं धन आहे तेवढं धन मी तुम्हाला देईन. डॉक्टरांनी सांगा तुमचा प्राण वाचणार. आवडणारं जे धन आहे ते आवडणारं धन बाजूला गेलं, पण आता जीवावर बेतायला लागलं. आवडीचा विषय झाला. काय झाला? मग संत सांगतात जोवरी चळण जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा मानिती लान तोर देह सुखाची काजा. इंद्रिय मावळली आला बाबूल आजा कैसा विपरीत झाला आची देह विदूजा. संत सांगतात तोच तुझा देह होता ना, होता का नाही? जोपर्यंत चलन वलन होत तोपर्यंत घरामध्ये माझं माझे म्हणणारे होते, बाबा माझे आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत चलन वलन आहे तोपर्यंत. मग चलन वलन संपलं, कैसा विपरीत झाला. असं घडलं काय? माझे माझे म्हणणारे होते ते माझे माझे म्हणणारे म्हणायला लागले आला बाबूला जा. असं घडलं कसं? तोच देव होता ना, हेच नाव आहे ना, तोच माणूस आहे ना. धनाचं प्रेम जीवावरती गेलं, पण संतांनी सांगितलं, ज्ञानोबा राय सांगतात मी शपथ घेऊन सांगतो आमच्या जीवापेक्षा देव आम्हाला जास्त आवडतो. कसा आवडतो? तुझी अनवाही लगाते वराया
कानाडिया विठोबा कानाडिया कानाडिया विठोबा कानाडिया कानाडिया विठोबा कानाडिया विठोबा कानाडिया बहु आवडसी जीवा बहु आवडसी जीवा पासोनिया. ज्ञानोबा सांगतात ना, मी शपथ घेऊन सांगतो. काय सांगतो? जीवापेक्षाही आम्हाला कोण आवडतोय? देव आवडतो. संसारामध्ये आम्हाला धन आवडत होतं, धन सरलं, ते जीवावर बेतलं. धनानंतर जीव आवडायला लागला. आता जीवाच्या पलीकडे संसारिकाकडे काहीच राहिलं नाही. पण त्याच्या पलीकडे संतांनी जाऊन सांगितलं, आम्ही शपथ घेऊन सांगतो, जीवाईपेक्षा आम्हाला देव आवडतो. म्हणजे संतांचा पहिला आवडीचा जो विषय आहे तो देव आहे. बरोबर आहे ना? पहिला आवडीचा विषय काय आहे? तो देव आहे. दुसरा आवडीचा विषय काय आहे? देवाचं किती आवडतं? किती आवडतं? किती आवडतं? जीवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. इतकं देवाचं नाव आवडते. अमृतावनी गोड अमृतावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृतावनी गोड अमृतावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृतावनी गोड अमृतावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृतावनी गोड अमृतावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. मन माझी सेवा मन माझी सेवा गावारो हे गावन हे. अमृतावनी गोड अमृतावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृतावनी गोड अमृतावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. माझी सेवा मन माझी सेवा गावारो अमृतावनी गोड अमृतावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृतावनी गोड अमृतावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. मन माझे केशवा काबान घे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. देवाचं नाव संतांना अमृतापेक्षाही है की नाही? जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. किती नाम आवडावं त्याचे प्रमाण अनेक आहे. नामाची आवडी तोची
नामाची आवड किती आहे, तोची जाणा देव, मनामध्ये संदेह नाही, मनामध्ये संदेही नाही. संतांना देवाचं नाव तेवढं आवडतं. दुसरा विषय सांगितला तुकोबा राय सांगतात, संतांना संत जास्त आवडतात. संतांना काय असते, संत जास्त आवडतात. किती आवडतात, किती आवडतात? तुकोबा राय सांगतात, अखंड जया तुझी संत तेवढे आवडतात. संत संग देई, संत संग देई. तुकोबा राय सांगतात, संतांना संत आवडतात. गात्यामध्ये जर पाहिलं जवळजवळ 100 ते 125 अभंग मागणीपर आहे, पण संतांकडेच मागणी करतात. काय करतात, संतांकडे मागणी करतात. मग असं विशेष संतांकडे काय आहे, संतांकडे असं विशेष काय आहे? तुकोबा राय सांगतात, संतांकडे एक विशेष आहे. संतांकडे जर गेलं तर भाग्य उजळतं. काय होतं, संतांकडे गेल्यानंतर भाग्य उजळतं. तुकोबा राय सांगतात ना, उजळले भाग्य अवघी चिंता वारली, संत दर्शनी आलाभ पद्मनाभ जोडीला. आमचं भाग्य कधी उजळतं, कधी उजळतं आपलं भाग्य उजळतं कधी, एक तर धन आल्यानंतर, बरोबर आहे ना, दुसरं दारा आल्यानंतर आणि तिसरं पुत्र आल्यानंतर. बरोबर का, आपलं भाग्य कधी उजळतं, एक तर धन आल्यानंतर, एक तर दारा म्हणजे पत्नी आल्यानंतर आणि दुसरं पुत्र झाल्यानंतर. ह्या 3 गोष्टी माणसाच्या पूर्ण झाल्या तर माणूस म्हणतो उजळले भाग्य आता अवघी चिंता. संसारातली अवघी चिंता वारली का, कारण लोकेशना, दारेशना आणि वित्तेशना. काय झालं, लोकेशना, दारेशना आणि वित्तेशना आला. आमचं भाग्य उदयाला आलं. आम्ही म्हणतो संसारामध्ये आमचं भाग्य उदय आलं.
पण रामायणाकडे जर पाहिलं तर त्याच्यामध्ये गोड दृष्टांत सांगितलाय पहा. प्रभू रामचंद्र लक्ष्मणासह सीता माता बरोबर घेऊन ज्यावेळेस वनामध्ये निघाले होते आणि वनामध्ये निघत असताना चैत्राचा महिना होता. आता चैत्राच्या महिन्यामध्ये किती गुण आहे हे आपण ह्या वर्षी आजमावले, बरोबर आहे का नाही? कसं आहे ते आपल्याला कळले. काही काही ठिकाणं काल आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो, त्या ठिकाणं ड्रायव्हर लोक गाडीतून खाली उतरली, नीट आहे का, गाडीतून खाली उतरली, डोक्यावर पाणी ओतलं, झाडाखाली जाऊन बसली होती फोर व्हीलर मधली. कालची उष्णतेचे तापमान होत होते. मड उदापूरला कार्यक्रमाला असताना तिथं आम्ही पाहिलं काही काही ड्रायव्हर लोकांनी गाड्या रस्त्याला लावून त्या मडच्या धारणामध्ये उड्या टाकल्या होत्या. मग मला सांगा ना, अखिलकोट ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र सीता मातेस लक्ष्मणा बरोबर ज्यावेळेस वनामध्ये जात असेल त्यावेळेस त्यांचं काय होत असेल? कधी विचार केलाय का आपण? केला काय कधी? नाही ना, कधीच विचार केला नाही. तहान लागली होती प्रभूला आणि लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा कुठेतरी पाणी थोडस मिळत असेल तर त्याचा शोध घे रे. पाणी जर मिळालं तर बरं होईल. लक्ष्मणाला सांगितलं ठीक आहे, पाण्याच्या शोधासाठी मी जातो. प्रभू रामचंद्राने सांगितलं, लक्ष्मणा पाण्याच्या शोधासाठी तुझा, आम्ही एखाद्या झाडाखाली कुठे सावली असेल का त्या ठिकाणी बसतो. आणि एका सांगितलं वडाच्या झाडाखाली. प्रभू रामचंद्र आणि सीता माता वडाच्या झाडाखाली बसल्या होत्या. बसल्यानंतर दोघांचं संभाषण चालू झालं आणि सीता मातेनं प्रभू रामचंद्राकडे पाहिलं आणि सांगितलं, प्रभू माझं किती मोठं भाग्य आहे, मी किती भाग्यवान आहे. पहा बरं का, संतांचं भाग्य आणि आपलं भाग्य, मी किती भाग्यवान आहे. प्रभू रामचंद्र म्हटले, सीते तू भाग्यवान कशी, कसं काय भाग्यवान? सीता माता म्हटली, माझं पहिलं भाग्य की मला नरदेह प्राप्त झाला. माझं पहिलं भाग्य की मला नरदेह प्राप्त झाला. बोलताय ना, ऐकताय ना? माझं पहिलं भाग्य मला नरदेह प्राप्त झाला. माझं दुसरं भाग्य मला जनक राजासारखा पिता मिळाला. माझं तिसरं भाग्य मला दशरथ राजासारखा सासरा मिळाला. आणि माझं चौथं भाग्य अखिलकोट ब्रह्मांड नायक माझा पती आहे. आता याच्यात आपलं भाग्य कुठे हे शोधून काढा. प्रभू रामचंद्राने सांगितलं, सीते तू सांगितलं ते बरोबर आहे, पण तुझ्यापेक्षा भाग्यवान मी आहे. तुझ्यापेक्षा भाग्यवान कोण आहे? मी भाग्यवान आहे. सीता मातेने विचारलं, कसं काय तुम्ही भाग्यवान? प्रभू रामचंद्राने सांगितलं, सीते जिचा बाप राजा जनक आहे. आता उलटी भाषा पहा, जिचा बाप राजा जनक आहे. कोण आहे? राजा. जिचा सासरा राजा दशरथ आहे. जिचा सासरा राजा दशरथ आहे. सासराही राजा आहे, बापही राजा आहे. राजा असूनही सुद्धा वनामध्ये माझ्या बरोबर जी चालते ती पत्नी माझ्या आयुष्यात मिळाली, मी भाग्यवान आहे. आता आपलं भाग्य पुढे पहा. दोघांचं संभाषण चालू होतं आणि दोघांचं संभाषण चालू असताना सीता माता सांगितले, मी भाग्यवान आहे. प्रभू रामचंद्र सांगत होते, मी भाग्यवान आहे. आणि दोघांचं संभाषण चालत असताना त्या ठिकाणी पाण्याचा शोध करत करत लक्ष्मण भैया एका द्रोणामध्ये पाणी घेऊन तिथे आले. आणि आल्यानंतर लक्ष्मणानं पाणी दिलं, पण प्रभू रामचंद्राने सांगितलं, लक्ष्मणा जरा ऐक, हे पाणी थोडं बाजूला ठेव, पण आमच्या दोघांमध्ये थोडा वादविवाद चालू आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तू देशील का? लक्ष्मणानं सांगितलं, भैया काय आहे प्रश्न असा? माते काय प्रश्न आहे असा? तर प्रभूने सांगितलं, सीता माता म्हणते मी भाग्यवान आहे आणि प्रभू रामचंद्र सांगतो मी भाग्यवान आहे. मग लक्ष्मणा मला सांग, भाग्यवान कोण आहे आमच्यामध्ये? लक्ष्मणानं सांगितलं, सीता मातेला भाग्यवान म्हणावं तर रामाला राग येईल, रामाला भाग्यवान म्हणावं तर सीता मातेला राग येईल. आणि 14 वर्ष मला यांच्या बरोबर राहायचे. बरोबर ना? किती वर्ष राहायचे? 1-2 वर्ष नाही, 14 वर्ष मला यांच्या बरोबर राहायचे. एकाकडून बाजून द्यावं ते दुसऱ्याला राग येईल. तरी पण लक्ष्मणानं सांगितलं, भैया एक सांगू का, शहाण्या माणसानं नवरा बायकोच्या भांडणामध्ये पडू नये. शहाण्या माणसानं
नवरा बायकोच्या भांडणामध्ये पडू नये एवढं मला कळते. पण तरी पण प्रभू रामचंद्राने सांगितलं लक्ष्मण मला सांगणार आहे भाग्यवान कोण आहे. लक्ष्मणाने सांगितलं प्रभू सीता माता ही भाग्यवान नाही, तुम्ही भाग्यवान नाही, मला ज्याचा संग झाला तो मी भाग्यवान आहे. भाग्यवंत म्हणू जाया चढ गेले पंढरीला. नाम भाग्यवंत म्हणून तया शरण गेले पंढरी राया. त्यांना भाग्यवंत म्हणावं. संत सांगतात तुकोबराय सांगतात आम्ही भाग्याचे आहे. आम्ही काय आम्ही भाग्यवान आहे, आम्ही भाग्याचे आहे. का? कारण देवाला आम्ही विनंती करून सांगतो की हे ईश्वरा दिलाच पुढचा जन्म दे ना, कुठलाही दे, कुठलाही दे, पण संतांच्या जवळ जर जन्म दिला, संतांच्या पायी जर जन्म दिला तर आमच्यासारखं भाग्यवान आम्हीच, आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच. तुकोबराय सांगतात संतांची पहिली आवड जी होती ती पहिली आवड म्हणजे देव, दुसरी आवड जी आहे ते देवाचं नाव, तिसरी आवड जी आहे ते संत. मग संतांकडे असं विशेष काय, संतांकडं असं विशेष काय आहे? तुकोबराय सांगतात संतांकडे काय विशेष नाही. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
मोक्ष सायुज्यता जोडी. तुकोबराय सांगतात संतांकडे गेलं नुसतं आलिंगन जरी घडलं, आलिंगन जरी घडलं तर मोक्ष सायुज्यता मिळते. काय मिळतं? मोक्ष सायुज्यता मिळते. कशाने मिळते? तर आलिंगन. दुसरं सांगितलं नुसतं मोक्ष सायुज्यता मिळत नाही, आलिंगन सुख वाटे. आलिंगन घेतल्यानंतर दिल्यानंतर काय होते? काय होते? आलिंगने सुख वाटे. आता कीर्तनाचा विषय सोडून मला बाजूला काय जाता येत नाही. बरं बाजूला गेलो असतो, इथं आखाड्यातच उभा आहे, तर जाऊ पुढं नाही नाही. विठ्ठला संतांचा आलिंगन मिळाल्यानंतर मोक्ष सायुज्यता मिळते. आता प्रश्न निर्माण झाला, संतांचं आलिंगन घ्यायचं कसं? कसं घ्यायचं? संतांचं आलिंगन कसं घ्यायचं माहिती? संतांचं आलिंगन. बरं देवाचं आलिंगन कसं घ्यायचं? कसं घ्यायचं देवाचं आलिंगन? देवाचं दर्शन कसं घ्यायचं? हा, प्रदक्षिणा मारून, कोण म्हणून खाली डोकं टेकून, कोण म्हणून लांबूनच असं. नाही अवघड आहे. लोक खूप हुशार झाली, खूप हुशार झाली. वेळच नाही लोकांना मंदिरात पुढे गेला, आहे की नाही? वेळ नाही. जाता जाता लोक अशी करतात, अरे नक्की हा कुठल्या धर्मामध्ये हेच कळत नाही आम्हाला, काय करतोय आपण हेच कळत नाही. लोकांना फार अवघड झालेले, फार अवघड आहे. पण सांगणं एवढं आहे, कीर्तनाला आल्यानंतर गप्पा गोष्टी या सोडून द्या. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, गप्पा छप्पा हा विषय घ्यायचाच नाही आपल्याला. अरे संतांची वाङ्मयच पडलेली आहेत भरपूर, तर गप्पा छप्पाला वेळ आहे कुणाला? मग आम्हाला कळलं पाहिजे देवाच्या मंदिरात गेल्यानंतर देवाचं दर्शन घ्यायचं कसं. आता पुन्हा रामायणाकडे चला. काय करा? पुन्हा रामायणाकडे चला. सीता मातेला ज्यावेळेस रावण घेऊन गेला, सीता मातेला ज्यावेळेस रावण घेऊन गेला त्यावेळेस लक्ष्मण समोर आले. आणि लक्ष्मण समोर आल्यानंतर प्रभू रामचंद्रानं हातामध्ये काही सीता मातेचे दागिने घेतले होते. काय केलं होतं? सीता मातेचे काही दागिने घेतले होते. ते दागिने हातामध्ये घेतले आणि लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा हे सीता मातेचे दागिने आहेत का? लक्ष्मणाला सांगितलं, प्रभू याच्यातला फक्त एक दागिना जो आहे तो एक दागिनाच मी ओळखतो, बाकीचे दागिने मला माहित. कुठला आहे तो? पायातले, पायातली हा जोडी किंवा पैंजण, तेवढंच मी ओळखतो, मला बाकी माहित नाही. प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाकडे पाहिलं आणि लक्ष्मणाला प्रश्न विचारला, फक्त पायातलीच पैंजण पायातलीच जोडी तुला पाहायला मिळाली का? लक्ष्मणाने सांगितलं, प्रभू मातेच्या समोर गेल्यानंतर मातेचं दर्शन पायापासून डोक्याकडे घ्यावं लागतं. कुठं? पायापासून डोक्याकडे दर्शन घेत जावं लागतं. आणि प्रभू तुमच्या पुढे जर यायचं म्हटलं तर डोक्यापासून पायाकडे यावं लागतं. हे आलिंगन आहे. आपलं कसं आहे, जसं वेळ मिळेल तसा, आहे की नाही? जसा वेळ. राम किंकरजी नावाचं पुस्तक त्याच्यामध्ये आलंय हा विषय. विठ्ठल आलिंगन गडे मोक्ष सायुज्यता जोडे. तुकोबराय सांगतात, संतांना शरण गेलं ना आणि आलिंगन जर घडलं ना, सायुज्यता नावाची मुक्ती मिळते. आणि सायुज्यता नावाची मुक्ती ही सगळ्यात सोपी आहे. काय आहे? सगळ्यात सोपी आहे.
एकदा संतांचं आलिंगन मिळालं रे मिळालं की तो मोक्षपदाला सहजरित्या जातो. तुकोबराय सांगतात आलिंगनानं सायुज्यता मुक्ती मिळते. ही संतांच्या पायामध्ये ताकद आहे. आईसा हा जो महिमा आहे तो विशेष महिमा संतांचा आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात आईसा संतांचा महिमा, आईसा संतांचा महिमा, आईसा संतांचा महिमा, आईसा संतांचा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. काय संतांचा महिमा आहे या अभंगामध्ये सगळ्यात विशेष महिमा हा तिसऱ्या चरणामध्ये आहे. काय महिमा संतांचा आहे? पहिली गोष्ट संत मिळणं दुर्मिळ आहे, बरोबर आहे ना? तरी जगद्गुरु तुकोबराय सांगतात संतांचा महिमा विशेष आहे. संतांचा महिमा काय विशेष आहे? संतांना आलिंगन जरी देत दिलं तर सायुज्यता मुक्ती प्राप्त होते. मग एवढंच विशेष आहे का संतांकडं? तर तुकोबराय सांगतात मुक्तीच काय, पण संतांच्या जवळ जरी गेलो, त्यांच्या पायाजवळ गेलं तर तीर्थाला गेल्यासारखं.
अवघी पायापे सकळ आईसा संतांचा महिमा. पुराणाकडे जर पाहिलं, तीर्थाला माणूस जातो कशासाठी? कशासाठी जातो? आता हे तरी सांगा. आता तो पाचच मिनिट राहिले. तीर्थाला माणूस कायसाठी जातो? काय करायला जातो? बोला ना. काय करायला जातो तीर्थाला? पुण्य मिळवण्यासाठी जातो का पाप घालवण्यासाठी जातो? एवढं तरी सांगा. आता काय करतो माणूस? पाप घालवण्यासाठी जातो का नाही? पुण्य मिळवायला कोण जात नाही, पाप घालवले जातात. संत वाङ्मय सांगतात, आता तीर्थाकडे जर गेलं, सर्व तीर्थाचा राजा की ज्याला म्हटलेलं आहे कोण? प्रयाग. सर्व तीर्थाचा राजा, सर्व तीर्थ प्रयाग राज. मग तिथे गेल्यानंतर काय आहे? तर तिथं गेल्यानंतर म्हणजे त्रिवेणी संगम आहे आणि तिथं स्नान घडलं तर पातक निघून जातं. आता नीट आहे का? पहा बरं का, 5च मिनिट राहिली. शेवटचा मुद्दा नीट आहे का? शास्त्राने सांगितलं अशी तीर्थ जी आहे ती 3.5 कोटी आहे. किती आहे? 3.5 कोटी आहे. 3.5 कोटी तीर्थ एक पाप घालवण्यासाठी एका तीर्थाला जावं लागतं. आणि आपल्या शरीरावरती रोम सुद्धा किती आहे? 3.5 कोटी आहे. एक पाप घालवायचं तर एका तीर्थाला जावं लागतं. नीट ऐका, एक पाप घालवायचं एका तीर्थाला जावं लागतं. नुसतं आळंदीला गेल्यानंतर तुम्हाला 350 कोटी पाप नाही जाणार. शास्त्राचा मुद्दा आहे, एक पाप घालवायचं असेल ना तर मग एक तीर्थ करावं लागतं. मग कुठं? जिथं त्रिवेणी संगम आहे, जिथं तीर्थराज आहे, तिथं गेल्यानंतर शास्त्राने सांगितलं गड्यात तिथं जर गेलो ना तर पहिली माणसाला एखाद्या वेळेस बुडण्याची भीती आहे. तीर्थामध्ये काय आहे? काय आहे? आपल्या शेजारून जाणारी नदी कोणती आहे? आता कसं कळलं? भामा नदी आहे, बरोबर आहे ना? तिच्या जर आंघोळ केली, एकदा आंघोळ करसाल, पण तीर्थामध्ये आंघोळ करायची म्हटलं तर पहिली गोष्ट आहे बुडण्याची भीती आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, तिच्यातून आंघोळ करून बाहेर आलं की आपल्या डोक्यावर परत पाप येण्याची भीती आहे. काय आहे? परत पाप येण्याची भीती आहे. मग आता 350 कोटी पाप घालवायची कुठं? 350 कोटी पाप घालवायची कुठं? त्रिवेणी संगम सांगितला. पण संत वाङ्मय इतकं सुंदर आहे. त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी तुम्हाला जायला मिळत नाही ना, मग संताकडे या. कथा त्रिवेणी संगम, त्रिवेणी काय आहे? त्रिवेणी संगम कुठे आहे? संतांकडे. कोणता आहे? कोणता आहे? देव, भक्त, नाम, मग
त्रिवेणी संगमावरती जाण्यापेक्षा संतांकडे जर गेलं, त्यांचा पदस्पर्श जर झाला तर कोटी पाप दूर जातात, जळती दोषाचे डोंगर किंवा डोंगर पळतात, डोंगर जळतात. संतांचं आलिंगन मिळालं तर एवढा फायदा होतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आमच्या आवडीचा विषय देव आहे, आमच्या आवडीचा विषय देवाचं नाम आहे आणि आमच्या आवडीचा विषय संत आहे. संत का आवडतात तर संतांकडे गेलं तर आम्हाला कोटी कुळाचा उद्धार होतो. संतांकडे गेल्यानंतर संतांच्या पायी तीर्थ असतात आणि संतांकडे गेल्यानंतर संतांच्या जवळ देव येतो. काय होतं? देव येतो. मग अशा या संतांना शरण जाणं गरजेचं आहे. भजन करा विठोबार जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, त्यांची जर सेवा केली तर ती सेवा देवाला पावल्यासारखी होती. अभंगाच्या शेवटी Yeah.
ज्ञानेश्वर तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सीमा झालेली सेवा पंढरपूर परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देतो. जे योग्य आहे ते माझे सद्गुरू हरिभक्तीपरायण देशमुख बाबा यांचं आहे. ज्या योग्य आहे तो माझ्या बुद्धीचा दोष म्हणून मला पुन्हा पाठीमागे द्या. ह्या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मुंबईकर मंडळ पुणेकर मंडळ मला तुम्ही जी सेवा करण्याची संधी दिली तुमचं मी शतशरणी आहे. सेवेला पूर्ण विराम देतो. एकदा भजन होईल नंतर मग शरापतीचा अभंग होईल. तुकाराम तुकाराम तुकाराम